जगदंब तुळजापूरची ही देवी भवानी माता, महिषासुरमर्दिनी, तुकाई, रामवरदायिनी, जगदंबा आदी नावांनी ओळखली जाते. देवीचे वार्षिक उत्सव आहेत शारदीय उत्सव, शाकंभरी नवरात्र उत्सव, अश्विनी पौर्णिमा आणि चैत्र पौर्णिमा. हे 4 वार्षिक उत्सव मोठ्या थाटाने साजरे केले जातात. देवीचे दर्शन ऑनलाईन बुकिंगही करून घेऊ शकता. ते तुम्हाला नाही जमलं तर पहाटे 5 वाजल्यापासून तिकीट घर सुरू होतं. तिथे तुम्हाला 200 व 500 रुपये असं प्रत्येकी तिकीट तुम्ही घेऊ शकता. परंतु माझ्या मते 500 रुपये आणि 200 रुपयेची तिकीट रांग जी आहे ती नंतर एकाच ठिकाणी एकत्र होते. त्यामुळे तुम्ही 200 रुपयेचं तिकीट घेऊनसुद्धा देवीचं दर्शन अगदी जवळून उत्तम असं तुम्ही घेऊ शकता. आता दर रविवारी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी पाहता तुळजापूर देवस्थानाने शनिवारी रात्री 1 वाजल्यापासून देवीचे द्वार खुलं केलं आहे दर्शनासाठी. त्यामुळे ते अगदी सोयीस्कर असं भक्तांसाठी झालेलं आहे. दुसरं आहे, देवस्थानाच्या इथे जे पुजारी आहेत त्यांच्याकरवी केली जाणारी जी पूजा आहे त्यामध्ये आहे 1500 रुपयाची एक पूजा आहे. 1500 रुपयाच्या पूजेमध्ये तुम्ही देवीची खणा नारळाने ओटी भरू शकता. त्यामध्ये अभिषेकही करू शकता. तो अभिषेक घातल्यानंतर तुम्ही तो प्राशन करण्यासही तुम्हाला दिला जातो. दुसरा आहे पुरणाचा नैवेद्य. तो 9 वाजता सकाळी दाखवला जातो. त्यामध्ये पुरणपोळीचा जो नैवेद्य दाखवला जातो त्यासाठी 250 रुपये असे सेपरेट घेतले जातात. म्हणजे जवळजवळ 1700 ते 1800 रुपयाची ही पूजा आहे. आणि देवीचा जो पुरणाचा नैवेद्य आहे तो पण देवीला दाखवून तोही तुम्हाला प्राशन करायला दिला जातो. त्यामुळे ह्या 2 पूजाही तुम्ही करू शकता. मी देवीची जी पूजा केली होती ते अभिषेक देवीला सकाळी 6 वाजता घातला जातो. त्या अभिषेकाचा जी पूजा आहे ती केली होती आणि खणा नारळानं देवीची ओटी भरून तिचं दर्शनही माझं व्यवस्थितरित्या झालं होतं. त्यामुळे हे तुम्ही अशा प्रकारच्या पूजाही करून देवीचं दर्शन उत्तमरित्या घेऊ शकता.